क्योंकि बड़े साहब का बुलावा आया है। काफ़ी दिन बाद हम लोग 2-2 सूटकेस ले जा रहे हैं क्योंकि बड़े साहब का बुलावा आया है। चलो गाइज, so we are leaving from Ambarnath now and let me see कौन सी ट्रेन है। स्लो 10:15 फास्ट ट्रेन है गाइज। बट 2 नंबर पे अगर गए 2 नंबर पे गए तो ये ट्रॉलीज कैसे चढ़ाएंगे। चलो देखते हैं। मैडम जी तो आगे बढ़ गई और ये मेरे से हिल नहीं रही है बेचारी। दोन वरती फास्ट आहे पण हे बॅग मी नाही चढू शकत, सॉरी। इथे स्लो आहे। ठीक है ना, वी हैव इनफ टाइम। चलो गाइस। Hello guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejaswini Vlog. So today is 24th of June and we are currently in train. या महिन्यात back to back खूप सारे आमचे डेस्टिनेशन्स सेट होते आणि त्यापैकी बऱ्यापैकी आम्ही कवर अप केलेला आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहोत टू आवर लास्ट डेस्टिनेशन ऑफ दिस मंथ। तर खूप जास्त एक्सायटेड आहोत। हॅलो, सो इट्स 11:55 आणि आमची ट्रेन आहे 12:35ची आणि आत्ता आम्ही ठाण्याला मेन ब्रिजला पोहोचलो आहे। बट अजूनपर्यंत इंडिकेटरवरती दिसत नाही आहे की ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे। बट मोस्टली 7 नंबरवरच येतात। बट लेट्स सी आता। 2 hours later. फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम वी आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम फर्स्ट AC. सो हे असं काहीचं दिसतं आणि आमचं केबिन मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळात। इट्स टाइम टू टेक ऑफिशियली टूर ऑफ आवर प्रायव्हेट केबिन। सिरियस काय लक्झुरी गाइज, लक्झुरी। दिस साइड वॉज माइन, दिस साइड वॉज Hansika's and here is proper safety, है ना। क्या मज़ा आया। And we are about to reach Puri Junction now. So guys, it's 26th June आणि हे बघा आम्ही इकडे स्टे केलेला 2 nights। इथे मी आणि इथे ही खूप मजा आली। ही आमची केबिन होती। इकडे डोअर आहे। इथे असा व्ह्यू आहे। Hello guys, good morning. So this is the next day. माईक येतोय आवाज? So this is the next day म्हणजे 26th of June आणि उद्या आहे मॅमचा बर्थडे। तर आता थोड्याच वेळात पुरी स्टेशन येणार आहे आणि थोड्याच वेळात आपण उतरणार आहोत आणि थोड्याच वेळात आपली एक्साइटमेंट खतम होणार आहे आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत। आणि आम्ही या प्रायव्हेट केबिन मध्ये 37 आवर्सची जर्नी। बिलकुल वाटलं नाही, अजिबात वाटलं नाही की 37 आवर्स होते। माय गॉड, असं वाटलं की नॉर्मल, हा नाही असं वाटत होतं की नॉर्मल आपण बँड्रा टर्मिनस वरून मथुराला चाललोय बस। इतकं वाटलंच नाही की एवढा वेळ झाला आपण बसलोय, परवा रात्रीपासून आपण बसलोय, असं अजिबात वाटलं। पण काय मजा आली यार, इतकं लॅविश आणि कम्फर्टेबल आणि लक्झुरी फील होतं ना, कमाल। खूप मजा आली।
पण नेक्स्ट टाइम असं असं छान होतं बरं. छान होतं. पागल. खूप मजा आली गाईज. तुम्ही पण फर्स्ट एसी मध्ये नक्की ट्रॅव्हल करा. तो ये है हमारे भैया जिन्होंने हमें धन्यवाद भैया जितना भी आपने हमारा ध्यान रखा उसके लिए. हमारा पर्सनली ध्यान रखा. भैया ने मुझे रात को डिनर के लिए चम्मच चाहिए था तो भैया पेंट्री कार तक जाके चम्मच ले आए मेरे लिए. थैंक यू भैया. भैया आप पूरे कितने बजे तक पहुंचेंगे? यहाँ से मैडम आप 40 मिनट लगेगा खुदा रोड से. 40 ही मिनट बाकी है गाइस. भैया कुछ मिलेगा क्या नाश्ते में? नाश्ते में तो अभी खुदा रोड पे आ रहा है. खुदा रोड हाँ होगा तो कुछ बोल दूंगा. लेकिन वेज नॉन वेज अलग बनता है क्या? इसमें इधर नहीं आता. जाओ सब दे. एक साथ में बनता पूरी में ही खा लेंगे कुछ. हर ट्रेन में ऐसा ही है. होता हाँ, है ना? सब ट्रेन में ऐसे रहता है. एक ही चम्मच है. वही नॉन भी बनता है वही वेज भी बनता है. ये मैं इसको बोलती हूँ, ये मुझे जबरदस्ती वही है खिलाती है. मैडम. बोलती हूँ अलग अलग होता नहीं है. नहीं आपका सामने में बोलेंगे तो धो देगा. नहीं तो एक ही चम्मच चिकन देगा उसके बाद सब्जी भी दे देगा. ट्रेन में ही होता है ना ऐसा. हाँ. बाकी रेस्टोरेंट में तो नहीं, और जो रेस्टोरेंट- समोसा वगैरह आता है हाँ. वो भी ट्रेन में ही बनता है. हाँ ना गाड़ी का समोसा अलग. गाईज आता आम्ही पुरी पोहोचू जसं दादाने बोललं 40 मिनिट्स बट ॲपवर इट शोईंग 1 hour 30 minutes है ना. तर बघूयात आता किती गर्दी आहे, कसं दर्शन होणार आहे. आणि या प्रायव्हेट केबिनला बाय बाय करणार आहोत है ना हेमांगी. खूप मजा आली आणि मला तर लॉंग रूटचे ट्रॅव्हल जर्नी खूप आवडतात ॲज युजल आणि खूप जास्त मजा आली. कसं वाटलं तुला फर्स्ट एसी मध्ये? चांगलं वाटलं. युनिक होता एक्सपिरियन्स. आणि का असली? परत येशील तू नाही. असं फर्स्ट एसी मध्ये परत असं? मी सेकंड एसी प्रेफर करेन. पण फर्स्ट एसी का नाही? इतकं छान प्रायव्हेट होतं सगळं. हा लक्झुरी होतं, कम्फर्ट होतं, एवढी मोठी सीट होती, याच्यावर 2 जण झोपते. मला नाही आवडत कम्फर्ट. बट मला आवडतं आणि मी करणार आहे याच्या पुढे फर्स्ट एसी मध्ये ट्रॅव्हल. प्लीज डू. प्लीज गो अहेड. शरा करतोय कमी. इथे बस समोर. हे उघड. हे हा त्याला 2-3% चार्जिंग आहे फक्त. भैया मग याला काय थोडंफार होईल चार्ज. तो किती आहे? हा 6 मध्ये त्याच्यात होईल 20 तरी. 20 आहे. मग 40 होईल ना. चल बॅग काढ. चलो गाईज वी आर पॅकिंग आवर थिंग्स. मी खाते आता. मला खूप काहीच भूक नाहीये ना पण खायला. लागली. चकली वगैरे हा हा काढ मग. चल काहीच छोटी नाही वाली? खाल्लंय गं मी कालचा दिवस. म्हणले का तू? इथे मोठे बॅग देतेस का काढून? मी ठेवते मग तिच्यात सामान. ती ब्लॅक पाऊच वगैरे. मी लगेच 4 पण झालं. पॅकिंग करतोय आम्ही. तिकडेच विसरलेली ना. या बाई. कारण की पुरे इज अबाउट टू कम. अरे पागल आहे का ग तू? पिण्याचं पाणी इज गेटिंग कोल्डर. इकडे खूप जास्त गरमी असणार आहे आणि मला त्याच गोष्टीचं टेन्शन आहे की मी माझा एवढा हेवी बर्थडे आउटफिट घालून मी कशी फिरू. वरती नाही साड्या लागत. बट आय एम सो एक्साइटेड. हाऊ कॅन आय फॉरगेट माय फेवरेट मच एक्साइटेड. वी आर गोइंग टू ईट सम स्नॅकी. उपवास सोडायला काय खायला लागतंय? चलो गाईज मी पण पॅकिंग करून घेते. परवा रात्री ठाण्यावरून निघालोय आम्ही. पण असं वाटतंय काल रात्रीच निघाले. ऍक्च्युली आणि असं वाटतंय की हे असंच असू दे. तुझं रबर पडलंय खाली. थंडी खूप त्याने केलं नाही का कमी यार. खूप थंडी वाजते. काय मस्त आहे वाटतं यार. अच्छा मला वाटलं
ट्रेन बघितली आता मी बाहेर, त्याच्यावर रथ होता. मेरे जग्गू का घर आ गया. मेरे हाँ. तो काय बिहारी नाहीये. तो मला एवढे दिवस झाले साईन देत होता, तुला दिली का? मला पण देत होता. तो काय बिहारी नाहीये. बिहारी असो जग्गू असो, हाय माझा. हो गाड बघा 4-5 वर्ष. तिथे दिसतंय मला. बंद कर, माझी मेमरी फुल होते. म्हणजे तुम्हाला सांगते 9:30 नाही 8:30 या ट्रेनचा टाइम होता आणि आता 11:30 झाले आणि विदाऊट एनी रिझन ही ट्रेन थांबून होती आउटरला. मला रिझन नाही माहिती, आत्ता चालू पडली आहे. मला असं वाटलं की पुरी चालू नाही आहे अजून, कुठेतरी मध्येच थांबली आहे. पण आता मी जेव्हा चेक केलं तेव्हा हे कळलं की हे पुरीच आहे आणि पुरीच्याच आउटरला थांबली आहे ती. 2 तास झाले. काय बोलायचं, तेवढ्या वेळात आम्ही रेडी झालो असतो जाऊन. पुरी आलं. पुरी अरे चल भाई, का तिकडून आलंय स्टेशन. आलं असेल तिकडून. 2 hours later. Guys, we have checked into this Airbnb, which is very near from the railway station, है ना. तर असं काहीसं इकडे आहे. इथे एक बेड एक्स्ट्रा आहे ज्याची आम्हाला अजिबात गरज नाही आहे. इट्स डे 1 इन पुरी आणि इकडे आम्ही जेवण ऑर्डर केलं आहे. सोनूसाठी नूडल्स, बिर्याणी आणि मशरूम पनीर मंचुरियन घेतलं असतं. प्लेट्स आर व्हेरी nice. So we have ordered this Szechuan noodles for her, paneer mushroom manchurian for me, and veg biryani for me. Let's get started. Shri Harivansh, thank you. थैंक यू. आगे निशी बोलेगी. बोलो निशी. तर आता इथे मस्तपैकी जेवण करून आम्ही झोपतोय आणि आम्हाला निघायचं आहे 5 वाजता. पण आम्हाला बेकार झोप लागली. ट्रेनमध्ये एवढं झोपून सुद्धा आम्हाला झोप लागते. काय झोप नव्हती झाली ट्रेनमध्ये. तर गुड नाईट गाईज, भेटूया संध्याकाळी 6 वाजता. मला पण. सो गाईज इट्स 3:30 आणि आम्हाला 5 पर्यंत निघायचं आहे. बट वी आर स्लीपी. कोझी प्लेस. तर आम्ही आता झोपतोय 1 तास आणि मग आम्ही उठून मग रेडी होऊन जाऊ जग्गूला भेटायला. जग्गूला नाही भेटायला, सुभद्रा मैयाला आणि बलरामला भेटायला. बलदाऊ. जग्गूला लास्टला भेटायचं. चलो गाईज, जय जगन्नाथ. गुड नाईट.